नमस्कार मंडळी. मी तुमचा लाडका होस्ट मंदार मंगेश गावडे स्वागत करतो तुमचं या चर्चेमध्ये. महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. या धुमश्चक्रीत तुम्हाला अनेक बातम्या कानावर पडले असतील. पण अवघ्या देशाची ज्या महानगरपालिकेवर नजर आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिका. गेली 25 वर्ष शिवसेनेने ही महानगरपालिका स्वतःकडे ठेवली आहे, तेही अबाधित. आणि आज आपण आलो आहोत कांजूरमध्ये, प्रभाग क्रमांक 117 मध्ये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्या अधिकृत व सुशिक्षित उमेदवार सौ श्वेता राजेश पावसकर यांच्याशी चर्चा करायला. जय महाराष्ट्र श्वेताताई. जय महाराष्ट्र. श्वेताताई, स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये. आज तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या आज अधिकृत उमेदवार म्हणून तुम्ही आज इथे बसलात. पण मी तर म्हणेन तुम्ही एक भावी नगरसेवका म्हणून बसला आहात इथे, त्याच्यावर येऊच आपण. पण त्याच्या आधी सर्वप्रथम तुमचं बालपण आणि तुमच्या शिक्षणाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. माझं बालपण एका खेडेगावात गेलं. म्हणजे आता जरा डेव्हलप झालंय ते, पण त्यावेळेला फारच खेडेगाव होतं. वडील शिक्षक होते तिथे, पण गाव खूप निसर्गरम्य. म्हणजे आम्ही लहानाचे मोठं निसर्गात झालो असं म्हणणं योग्य ठरेल. आणि त्याच्यामुळे अजूनही तब्येत चांगली आहे, कारण निसर्गात वाढलो, झाडाझुडपांमध्ये करवंद खाल्ली आणि अशा वातावरणात वाढल्यामुळे तब्येत म्हणजे ते जे काही नैसर्गिक पद्धतीचं आयुष्य होतं त्याच्यामुळे तब्येत अजूनही चांगली आहे. आणि वडील शिक्षक होते, त्याच शाळेत आम्ही शिकलो, आधी जिल्हा परिषदेच्या आणि नंतर त्या संस्थेच्या. वडील 36 वर्ष एकाच जागी शिक्षक असल्यामुळे त्याच गावात आम्ही लहानाचे मोठे झालो. वडील मराठी आणि भूगोल शिकवायचे, हाडाचे शिक्षक एकदम, आणि एथिक्सवाले. म्हणजे कधीच एक आपली मुलगी म्हणून त्या शाळेमध्ये किंवा त्या वर्गामध्ये आम्हाला वेगळी अशी सूट मिळायची नाही. परीक्षेत असू दे नाही तर आणि कशात असू दे. एक छोटासा किस्सा सांगते तुला त्याच्याबद्दल. एक आठवण आहे. इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल असा एकत्र पेपर असतो. भूगोल असायचा आणि इतिहास नागरिकशास्त्र असं असायचं. तर अभ्यास जास्त झाला आणि अभ्यास काय केला गेला नाही माझ्याकडनं. इतिहास नागरिकशास्त्र झालं, भूगोलमध्ये कमी अभ्यास झाला. बरोबर. 6 मार्कला पासिंग असायचं, 15 मार्काचा पेपर. मला 1 मार्क कमी पडला आणि मी फेल झाली. घरीच पेपर होता त्यामुळे कळालं मला की मी फेल झाली. आई बोलली आपली मायेपोटी की घरीच आहे पेपर, द्या थोडंसं काहीतरी लिहायला. नाही, भूगोल शिक्षकाची मुलगी भूगोलात नापास झाली हे सगळ्या विद्यार्थ्यांना कळू दे म्हणून मला त्यांनी फेल केलं. अच्छा. आणि तिथूनच आम्हालाही ते बाळकडू मिळत गेलं की कसं म्हणजे कुठेही तुम्हाला वेगळी ट्रीटमेंट मिळणार नाही. बरोबर. जे सगळ्यांना ते तुला. बरोबर. अशीच अजून एक आठवण सांगते की 10वीला आम्हाला ना, आम्ही गावात राहायचो. आमचे 10वीचं सेंटर यायचं तालुक्याचं गाव. तर आम्हाला तालुक्याच्या गावी जावं लागायचं. आणि माझा वर्ग असा होता ना की ज्यामध्ये बऱ्याच शिक्षकांची मुलं होती. आम्ही एकत्र शिक्षकांची मुलं होतो. त्याच्यामुळे म्हणजे शिक्षकांच्या मुलांचा वर्ग असाच होता त्याचं नाव, कारण एक 8-10 लोक होतो आम्ही. आणि ते बाकीचे जे मुलं होती त्यांना त्यांचे आई वडील किंवा वडील टू व्हीलर्स असं होत्या त्यावेळेला, ते त्यांना टू व्हीलर्सनी सोडायला जायचे आणि आणायला जायचे. माझ्या वडिलांनी मला सांगितलं की जो शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्याचे आई वडील त्याला सोडायला जाणार आहेत का किंवा आणायला जाणार आहेत का? नाही ना. मग तुला सोडून मग त्या मुलांना वाईट नाही का वाटणार की तुला सोडलं मी तर? तूही त्यांच्यासारखं बसमधनं जायचं आणि बसमधनं यायचं. हे जे काही आहे ना ते आम्हाला मिळत गेलं आधीपासून वडिलांकडनं. म्हणजे काठी घेऊन मारणारे टीचर नव्हते, पण शब्दातून मारायचे. अगदी म्हणजे शाळेत वर्गात सुद्धा आहे ना कधी काठीने मारलं नाही आम्हाला. पण शिक्षा काय असायची? मराठीचे शिक्षक होते, ऱ्हस्व दीर्घ चुकायचं. एक वही घालायला सांगितलेली होती, एखादा शब्द चुकला 25 वेळा लिहायचा, नाही लिहिला 50 वेळा लिहायचा, नाही लिहिला तर पूर्ण जो धडा असायचा ना तो एकदा लिहून आणायचा. पण ती शिक्षा पूर्ण करावीच लागायची, कारण ते वाढत 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 जायचं आणि ती सगळ्यांना सेम, कुठेही सूट नाही. त्यामुळे आम्ही तसेच वाढत गेलो की त्या मुलांबरोबर. त्यामुळे माझी जी अटॅचमेंट होती ना ही गावातल्या मुलांबरोबर, गावातल्या त्या मुलांमध्येच असायची. शिक्षकांची मुलं असायची त्यांच्या बरोबरच राहायचं हे असं नव्हतं. मी गावातल्या मुलांबरोबरच जास्त वाढली. त्यामुळे अजूनही माझ्या
पहिलीचा वर्गातला मुलगा हम्म, अजूनही माझ्याशी कनेक्टेड आहे हम्म, आणि आता व्हॉट्सअपमुळे ते खूप इझी झालंय. बरोबर. आमचा ग्रुप आहे, आमचं रियुनियन होतं, हा, गेट टुगेदर प्लॅन होतं, आम्ही खूप एन्जॉय करतो. हा, पण त्या मुलांमध्ये वाढल्यामुळे ना ती जी वीण एक घट्ट विणली गेली ना, बरोबर. आणि ते जे आम्हाला बाळकडू मिळालं ना, की मला असं कधीच वाटत नाही की मी ह्याच लेवलला राहिलं पाहिजे. बरोबर. मला मला आवडतं खाली म्हणजे तळागाळात जायला, त्यांच्याशी बोलायला. मला असं कुठेही माझं लिमिटेशन मी घालून घेतलेलं नाहीये. बरोबर. मी अजूनही तशीच आहे. बरोबर. म्हणजे वडिलांचं जे बाळकडू तुम्हाला मिळालं, त्याच्यामुळे तुम्ही एकदम तळागाळापर्यंत लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता नक्कीच. आणि त्यांचं दुःखही तुम्ही जाणून घेऊ शकता. हो. पण तुम्ही आता शाळेबद्दल सांगितलात, त्याच्यानंतर तुम्ही महाविद्यालयात गेला असाल, तर कुठली पदवी मिळाली आणि पदवी मिळाल्याच्या नंतर तुमच्या डोक्यात काही होतं का, की मला हेच करायचंय, असं काही होतं का? आधी आमच्या गावाचं नाव काय होतं माहितीये? वारंगाची तुळसुली. हां. कारण तिथे वारंग लोकं जास्त होते. अच्छा. आणि त्या तुळसुलीतल्या लिंगेश्वर विद्यालय तुळसुलीच्या शाळेत मी शिकली. 10वी पर्यंत शिक्षण तिथे पूर्ण केलं. 11वी-12वी कुडाळ हायस्कूलला गेली आणि नंतर मी मालवणला गेली. फूड टेक्नॉलॉजीमध्ये पदवी घेतली मी. ओके. तर त्याच्यासाठी मी तिथे गेली. आणि वडिलांनी लहानपणापासून एकदम टॉम बॉय सारखं वाढवलेलं होतं. म्हणजे मुलगा-मुलगी हा फरक कधी केला नाही. मुलगा मुलासारखीच वाढली मी. त्याच्यामुळे जे काय करायचं ते वडिलांनी आधीच सांगितलेलं होतं, की स्वतःचं करायचं. जिथे अडशील तिथे मी येणार. पण बरोबर. स्वतःचं स्वतः सगळं करायचं. जा, काय होतं ते बघूया. मग ॲक्चुअली खूप योगायोगाने मी फूड टेक्नॉलॉजीमध्ये गेली. हां. कारण एवढे रिसोर्सेस नव्हते तेव्हा. हां. आत्ता ज्या मुलांना फॅसिलिटीज मिळतायत किंवा इंटरनेट आलंय हां. किंवा मोबाईल नव्हताच त्यावेळेला. बरोबर. त्याच्यामुळे जे काही तुम्हाला कळायचं ना, जे लोकांकडनं कळायचं, तुम्हाला जे समजायचं, हं. त्याच्या थ्रू जेवढी तुम्हाला माहिती मिळेल तेवढी पेपरमधून, टीव्हीमधून, ते कोर्सेसचे छोटे-छोटे जे सेगमेंट्स यायचे बरोबर. ह्याच्यावर टीव्हीवर, त्याच्यातून तुम्हाला करिअर विषयी जे काही कळायचं तेवढंच. बरोबर. मग त्याच्यामुळे असं काही बेसिक असं हे नव्हतं. हं. पण फूड टेक्नॉलॉजी नवीनच ओपन झालं होतं हां. आणि मला आवड होती. त्याच्यामुळे पण ते कुकिंग ॲक्चुअली ॲनालिसिस होतं, हं. फूड ॲनालिसिस. तर मग एक वेगळा कोर्स म्हणून मी जॉइन केला आणि त्याच्यात मी पदवी घेतली. हं. जॉब करायची इच्छा होती फार. असं ठरवलं होतं की याच्यानंतर जॉब करायचा म्हणून. हं. पण कसं झालं की कॉलेज पास आउट झाली आणि एक 2 वर्ष केला मी जॉब. 2 वर्ष गावीच केला. हं. एका फूड कंपनीमध्ये मी जायची. वेफर्स कंपनी होती. त्याच्यात ॲज ओके. अ फूड टेक्नॉलॉजिस्ट मी जॉब केला आणि तिथून मला एक्सपिरियन्स मिळाला आणि 1 वर्षाने लग्न झालं. अच्छा. तर मग आता जेव्हा तुम्ही हे कॉलेज करत होतात किंवा तुमच्या आयुष्यात असं कुठलं टर्निंग पॉइंट आला, की ज्यात तुम्ही समाजकारणात उतरण्याचं ठरवलं किंवा समाजात काम करण्याचं ठरवलं? बघ, जसं मी बोलली तुला ना, की वडिलांचा प्रभाव खूप जास्त होता. हं. वडील कार्यरत होते. हो. वडिलांचं एक मंडळ होतं, शिवशक्ती क्रीडा मंडळ. त्याच्या थ्रू बरेच कार्यक्रम व्हायचे हं. आणि मी म्हटलं तसं, की वडिलांनी मला मुलासारखं वाढवलं होतं आणि त्याच्यामुळे आणि मी मोठी, म्हणजे मला धाकटा भाऊ आहे आणि मी मोठी. आणि मी अशीच बडबडीत. त्याच्यामुळे मी फुल पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. त्यामुळे कसं झालं, की एक वडिलांबरोबर कायम असायची. ओके. वडिलांबरोबर त्यांच्या मंडळात असायची. त्यांचे प्रोग्राम होते ते अटेंड करायची. हं. त्यांना हेल्प करायची. बरोबर. मग असं हे सगळं म्हणजे त्यातून आम्हाला बाळकडू ते मिळतच गेलं. बरोबर. मग नंतर कसं झालं, की कुठे कोण अडलं असेल, कुठे कोण कुणाला काही गरज असेल, हं. कुठे कोण फ्रेंड अडकला असेल, तर बरोबर. त्याच्यात त्याला मदत करत राहणे हे सगळं चालू होतं. आणि मी म्हटलं तसं गावी खूप कमी रिसोर्सेस असायचे बरोबर. त्यावेळेला. बरोबर. तुम्ही हा जो प्रवास आता तुम्ही सांगितलात, त्याच्यात एक महत्त्वाचं क्षेत्रात तुम्ही काम करत आहात, ते म्हणजे शैक्षणिक क्षेत्र. तर त्याच्याबद्दल आम्हाला तुम्ही आता माहिती देऊ शकाल का? नक्कीच. तो एक मेजर पॉइंट होता. काय झालं, की कोविड आला आणि तुला माहीतच आहे, की किती म्हणजे लोकांच्या नोकऱ्या गेल्या. बरोबर. किती लोकांचे इव्हन जेवणाचे पण वांदे झाले बरोबर. त्यामुळे. आणि अशा वेळेला प्रायव्हेट स्कूल्सनी काय केलं, हं. की फी वाढ केली. ओके. म्हणजे एवढा कठीण काळ लोकांसाठी असून सुद्धा फी कमी करायची गरज होती त्यावेळेला. बरोबर. इव्हन नाही घेतली असती तरी चाललं हं. असतं. कारण तुम्ही प्रायव्हेट स्कूल डोनेशन्स घेतात. राइट. 1 वर्ष तुम्ही काढू शकला असता. ती वेळ तुम्ही निभावून नेली पाहिजे होती, बरोबर. पालकांचा विचार करून. पण ते तसं झालं नाही.
शाळेने काय केलं किंवा ट्रस्टीजनी काय केलं, फी वाढ तर केलीच आणि प्लस लोकांना असे सल्ले दिले गेले की तुम्ही ती फी याच म्हणजे नेहमीच प्रमाणेच भरली पाहिजे, तुम्हाला कोणताही वेळेत कन्सेशन मिळणार नाही. किंवा त्यांना असं सांगितलं गेलं की अरे तुम्ही ज्वेलरी घालू शकता, तुम्ही चेन घालू शकता, तुम्ही फी का नाही भरू शकत, लोन काढा, फी भरा, किंवा तुम्ही 40s मध्ये जाऊन ऍडमिट होऊ शकता कोविड काळात, तर तुम्ही फी का नाही भरू शकत. हे सगळं जेव्हा कानावर आलं ना तेव्हा खूप वाईट वाटलं की जेव्हा लोकांना गरज आहे माणसाला माणसाची, त्यावेळेस जर एखादी शाळा जर आपल्या पालकांच्या बरोबर उभी नाही राहू शकत, तर मग काय अर्थ आहे या सगळ्याला. बरोबर. मला फीचा प्रॉब्लेम नव्हता, मी तर फी हाफ भरली, कारण मला कानावर हे सगळं आलं तेव्हा माझी हाफ फी भरलेली होती. मग मी म्हंटल की मी जर हाफ फी भरून अजून हाफ फी माझी जी राहिली आहे ती भरून मी पळता पाय काढता पाय का घेऊ शकली असते. पण मी काय विचार केला की मी फी भरून बाजूला झाली, ह्या पालकांचं काय. बरोबर. त्यांच्याबरोबर कोणीतरी उभं पाहिजे ना. मग मी ती हाफ फी भरली नाही. मग आम्ही काय केलं की भाऊंना घेतलं, सुनील भाऊ राऊत आपले जे आमदार आहेत त्यांना आम्ही अप्रोच केलं, आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो, त्यांना आमची समस्या सांगितली. त्यांच्याबरोबर आम्ही त्या ट्रस्टीज बरोबर मीटिंग केली. ट्रस्टीजनी आम्हाला खूप म्हणजे आम्हाला प्रॉमिसेस केले, पण ते नंतर पाळले गेले नाही. नंतर ते परत एरे माझ्या मागलं झालं आणि परत ते सगळं त्याच पदावर आलं. मग आम्हाला भाऊंनी वॉर्डमध्ये पाठवलं आणि तिथे वॉर्डमध्ये गेला आणि गेल्यावर आम्हाला समजलं की आपल्या पोलीस स्टेशनच्या बाजूला जी स्कूल आहे, मुंबई पब्लिक स्कूल, ही जी संकल्पना आपल्या आदित्य साहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून ही उभारली गेली आहे, ती स्कूल तिथे आहे आणि लोकांचा असा समज होता की ती हिंदी मिडियम आहे. पण आम्ही जेव्हा तिथे गेलो, पर्सनली गेल्यानंतर आम्हाला असं कळलं की ती पूर्ण इंग्लिश मिडियम स्कूल आहे. मग आम्ही जेव्हा तिथे गेलो, त्याचं सगळं आम्ही बघितलं, सगळं आम्ही त्याचा रेकी केली सगळी, तेव्हा आम्हाला आमच्या लक्षात आलं खरंच ती स्कूल इंग्लिश मिडियम झाली आहे. टीचर्स आहेत थोडेसे सुविधा अपुऱ्या होत्या, बट ती वेळ मारून नेण्यासारखी होती, म्हणजे ती वेळ आपल्याला मग आम्ही टोटल 180 मुलं तिथे गेलो आणि तिथे आम्ही ऍडमिशन घेतलं माझ्या मुलीसकट. माझी मुलगी त्यावेळेला 6वीत होती. मी असा विचार केला की जर मी माझ्या मुलीला तिथे नाही घातलं तर मी लोकांना सांगू शकत नाही की तुम्ही त्या मुलांना तिथे घाला. बरोबर. कारण मी जर माझ्या मुलीला प्रायव्हेट स्कूलला घालते तर मला अधिकार नाही त्या मुलांना सांगण्याचा की तुम्ही तुमच्या मुलांना मुंबई महानगरपालिकेच्या स्कूलमध्ये घाला म्हणून. बरोबर. मग मी माझ्या मुलीलाही तिथे घातलं, आम्ही बाकीच्या 180 मुलांनी तिथे ऍडमिशन घेतलं. आणि खरंच तुला सांगते की आपण ना बाहेर बसून जज करतो की अरे कसं क्राऊड असेल, काय असेल. आज माझी मुलगी 10वीला आहे, 4 वर्ष ती त्या स्कूलमध्ये आहे. आणि कसं झालं की मला माहिती आहे की म्हणजे प्रायव्हेट स्कूलचे युनिफॉर्म आणि ती चकाचक इथे नाहीये, बट शिक्षण चांगलं आहे. मी स्वतः अनुभवलंय, मला माहिती आहे. मी आता माझी मुलगी 10thला आहे, मी दरवेळेला तिला विचारायची की स्कूल बदलायचं आहे का, स्कूल बदलायचं आहे का. नाही मम्मा ते सोडून दुसरं काय ते बोल, असं बोलायचं. आणि जे आता ठीक आहे, या शाळेच्या आपल्या बिल्डिंग अजून तसं रिडेव्हलपमेंटला गेली नाहीये. आता काय झालं की 40 गुंठेचा हा प्लॉट आहे, तर याच्यावर आता आलंय त्याचं अप्रुव्हल की 2000 मुलं बसतील एवढी शाळा इथे होणार आहे म्हणून. बरोबर. आणि गरज आहे ती आता इथे कांजूरची, कारण कांजूरमध्ये पॉप्युलेशनही वाढत चाललंय. आणि आजकाल काय करतात माहितीये का, लोक पोटाला चिमटा काढून का होईना पण प्रायव्हेट स्कूलमध्ये पाठवतात मुलांना. पण त्याचा खर्च एवढा डोईजोड होतो की जेव्हा त्याला हायर स्टडीसाठी जायचं असतं तेव्हा त्यांच्याकडे पैसेच नसतात. मग ते एज्युकेशन लोन वगैरे हे सगळ्या प्रोसिजर येतात, मुलं त्यात अडकतात. तर माझं तर सर्वांना असं आव्हान आहे ना की प्रत्येकाने आपल्या मुलाला आता सध्या जे काही संकल्पना आदित्य साहेबांनी काढली आहे, शाळा चांगल्या होणार आहे, डिजिटल होणार आहे, इथे झालेत, टॅब वगैरे देतात, सगळं होतं, पण तेवढं अजून त्याची कारण सत्ता गेली. जर आपण सत्तेत असतो तर आज ही शाळा चांगली झाली असती. बरोबर. तर मला असं म्हणायचं आहे की लोकांनी असा विचार करायचा नाही की इथे पब्लिक कसं असेल काय असेल. आपली मुलं, ती मुलं जर आपल्याला काहीतरी वाईट शिकू शकतात तर आपली मुलं त्यांना चांगलंही शिकू शकतात. बरोबर. हाही विचार करायला पाहिजे. निगेटिव्हिटीच का, पॉझिटिव्ह वेनी पण आपण विचार करू शकतो ना. राईट. आम्ही तोच केला सगळ्यांनी आणि आम्ही तिथे गेलो, आम्ही ऍडमिशन घेतलं, आम्हाला काही कंप्लेंट नाहीये. काही बेसिक सुविधा आता तिथे नाही आहेत, पण आता जर ती बिल्डिंग उद्या डेव्हलपमेंटला गेली, चांगली जर 3-4 मजली इमारत बनली, चांगली बनली, तर तिथे चांगलं होऊ शकतं. आपल्याला एक ऑप्शन मिळू शकतो ना खासगी शाळांना.
आणि जो काही पैसा वाचेल मुलांच्या अकाउंटला ठेवा, मुलांच्या SIPs काढा, त्याच्यावर ठेवा आणि जेव्हा ती मुलं हायर स्टडीजला जातील तेव्हा ते यूज करा. म्हणजे जे काही लोनचं बर्डन मुलांवर येईल ते नाही येणार. नाही येणार. बरोबर. ऍक्च्युली आत्ताच तो मुद्दा भरपूर तापलाय, तो म्हणजे मराठी अभ्यास केंद्राने हा मुद्दा जो उचललाय आणि त्याच्यामध्ये बऱ्याच पॉडकास्टमध्ये असं सांगितलं जातं की राज्यकर्ते आहेत किंवा जे उमेदवार आहेत तेच स्वतःच्या मुलांना प्रायव्हेट शाळेत पाठवतात. तर एक तुम्ही चांगलं उदाहरण सेट केलंय की तुम्ही स्वतःच्या मुलीला महानगरपालिकेच्या शाळेत पाठवलंय. आता मी तुमचा पुढचा प्रश्न घेतो, तो म्हणजे आज या क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काम करताना तुम्हाला एक लाख मोलाचा वारसा लाभलाय, तो म्हणजे स्वर्गीय अशोक पावसकर यांचा. तर त्यांची काही आठवण वगैरे तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? नक्कीच. म्हणजे खूप मोठा वारसा मिळालाय. एक म्हणजे म्हणतात ना, की म्हणजे मला ना, तुम्हाला खरं सांगू का, मला यांनीच शोधून आणलं, अच्छा. बाबांनी. म्हणजे मी एका लग्नात गेली होती हां. आणि माझ्या माझ्या गावातला नवरा मुलगा होता हां. आणि यांच्या गावातली मुलगी होती. ओके. तर ते लग्न होतं आणि त्या लग्नात त्यांनी मला बघितलं. आणि मला ना मी आधीपासूनच अशी, मी बोलली ना, मी टॉमबॉय होती. हां. मी बाईक्स चालवायची, मी ते बजाज चेतक चालवायची, MAT चालवली, मी गाड्या चालवायची. अच्छा. मी त्याच्यामुळे ना, मी मी गाडी चालवायची ना, ते मला त्यांनी बघितलं होतं. आणि त्यांना असं कुठेतरी ते खूप छान वाटलं, की अरे, ही मुलगी आहे, गाडी चालवते आणि कास्ट मधलीच होती आणि त्यांना ते समजलं की लग्नाची आहे म्हणून. तर तेच मागणी घेऊन माझ्या घरापर्यंत आले ओके. होते. त्यावेळी हा शोध आहे, हा ह्यांनीच लावलाय असं म्हणायला हरकत नाही. आणि नंतर म्हणजे त्यांचा सहवास मला कमी मिळाला. कारण माझ्या लग्नानंतर, माझं लग्न 2006 मध्ये जून 2006 मध्ये झालं आणि ऑक्टोबर 2006 ला ते ऑफ झाले. ओके. खूप कमी पिरियड होता, पण जो काही मिळाला तो क्वालिटी पिरियड होता. बरोबर. आणि मी त्यांना बघत होती. त्यांच्याकडचा जो, आमच्याकडचा जो जनसंपर्क त्यांचा होता, बरोबर. आमच्याकडे येणाऱ्या लोकांचा जो ओघ होता, बरोबर. हे सगळं मी अनुभवलंय, हे सगळं मी बघितलंय. आणि हे मी डोळ्यांनी बघितलं आणि नंतर लोकांच्या शब्दातून बघितलं, लोकांच्या अश्रूतून बघितलंय त्यांना बरोबर. मी. आणि तो खूप मोठा वारसा आणि मला मिळाला, याचं मी खरंच, मला अभिमान वाटतो आणि मी स्वतः प्राऊड फील करते की मला एवढा चांगल्या माणसाच्या सानिध्यात यायला मिळालं. बरोबर. तसंच तुम्ही आता म्हणालात की कोविड काळात तो जो संकट आलेला लोकांवर, शाळांचा मोठा संकट होता. तसंच कोविड काळात मी तर म्हणेन लोकं एकमेकांना शिवायलाही घाबरत होते. तर अशा वेळी अनेक समाज कार्य जे करतात ते रस्त्यावर उतरलेले. तुम्ही तुमचं काम चालू ठेवलेलं. त्याबद्दल लोकांना माहिती दिलीत तर बरं होईल. खरंच खूप कठीण काळ होता तो कोविड काळ. आणि म्हणजे त्याची आठवणही नकोशी वाटते, एवढा बरोबर. वाईट होता. बऱ्याच लोकांनी हं. आपले जवळची माणसं गमावली. बरोबर. आणि सर्वांनीच बघितलं की उद्धव साहेबांचं काम त्यावेळेला खूप मोठं होतं. बरोबर. आणि साहेबांनी एवढं मोठं एक उदाहरण सेट केलं, एक्झाम्पल सेट केलं पूर्ण जगाच्या समोर, की WHO ने पण त्याची खूप वाह केली, स्तुती केली. बरोबर. कोविड काळात ना, म्हणजे लोकांच्या नोकऱ्या गेल्या. बरोबर. लोकांना म्हणजे ज्यांचा मेडिक्लेम होता त्यांना थोडाफार तरी आसरा होता, पण ज्यांच्याकडे नव्हता त्यांच्या ह्याची पण ट्रीटमेंटची पण खूप गडबड झाली होती. बरोबर. लोकांना खायला अन्न मिळत नव्हतं. या सगळ्या गोष्टी आपण फेस करत होतो. त्यावेळेला काय झालं की सुनील भाऊ होते. सुनील भाऊ थ्रू किंवा आमच्या शाखे थ्रू मी लोकांना पर्यंत जेवणाची सोय केली. ओके. त्यांना राशन कसं मिळेल, रेशन त्यांच्या घरापर्यंत कसं जाईल याची सोय केली. सॅनिटायझर पुरवलं. त्या लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी क्वारंटाईन सेंटरची सोय केली कांजूरमध्ये. बरोबर. अशा बऱ्याच गोष्टी होत होत्या. बऱ्याच गोष्टी केल्या जात होत्या. कुणाला गावी जायचं होतं त्यांना गावाला जायची सोय केली. बरोबर. त्यांना व्हॅक्सिनेशनची गरज होती, त्यांना व्हॅक्सिनेशनसाठी आम्ही सेंटर्स अवेलेबल करून दिले. बरोबर. कारण काही वेळेला काय होत होतं की लाईन्स खूप मोठ्या मोठ्या होत्या बरोबर. आणि जे लवकरात लवकर व्हॅक्सिन मिळणं खूप गरजेचं होतं. बरोबर. मग त्यावेळेला आम्ही ते प्रोव्हाइड केलं त्यांना. बरोबर. आणि बऱ्याच गोष्टी केल्या. फक्त एक केलं नाही की त्याचे फोटो नाही काढले. त्यामुळे काही लोकांना शौक असतो, पण कसं असतं की कुणाला मदत केली तर त्याचे फोटो काढून त्याचं प्रदर्शन करणं मला मान्य नाहीये. बरोबर. अगदी बरोबर. आज आपण वॉर्डाकडे आपल्या वळलो, तर अनेक आश्वासनं दिली जात आहेत. ती म्हणजे लोकांना विमा योजना आम्ही काढून देऊ वगैरे, वगैरे, वगैरे. पण प्रत्यक्षात लोकांना काय हवंय? तुम्हाला काय वाटतं?
आपल्या आधी मूलभूत गरजा काय आहेत? हम्म, रोटी, कपडा और मकान. लोक घरं तर घेतायत आता, हम्म, पण बेसिक काय आहे माहितीये का? आजकाल जी तरुण पिढी आहे, त्या तरुण पिढीला रोजगार हवा. हम्म, जसं आता आपल्याकडे लाडकी बहीण आली. बरोबर. आज काय केलं गव्हर्नमेंट देतंय, ठीक आहे. काही बायका ज्या वर्किंग नाही आहेत किंवा काम करू शकत नाही, हम्म, त्यांना त्यांच्यासाठी ते ठीक आहे. पण एक दुसऱ्या दृष्टीने तुम्ही बघायला गेलात ना, तर गव्हर्नमेंट आहे ना, सरकार आहे ना, ते पंगू बनवतंय माणसाला. हम्म, कधीही आयता पैसा कधीही चांगला नसतो. बरोबर. त्याच जर निधीमध्ये तुम्ही महिलांना जर एक रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली असती, हम्म, तर ते जास्त चांगलं झालं असतं. बरोबर. जर एक महिलेला तुम्ही रोजगार दिला असता, तर कमवून खाण्याची तिची जी शक्ती आहे तिच्यामधली, तर ती जागृत राहिली असती. बरोबर. आता काय झालंय, की दर महिन्याला ₹1,500 येतायत. हम्म, त्याने होत काही नाहीये. महागाई एवढी वाढवून ठेवलेली आहे, की बरोबर. त्या 1,500त काही येत नाही. येतात कधी आणि जातात कधी याचा काही पत्ता नसतो. बरोबर. पण ते ₹1,500 जर ते त्यांना त्यांच्या कमाईतून मिळाले गेले असते, तर त्याचं अप्रूप किंवा त्याचं त्यांना महत्त्व जास्त वाटलं असतं. जास्त वाटलं असतं. तसंच रोजगार, आता मुलं आहेत, आपली तरुण पिढी आहे, खूप बरोबर. व्यसनाधीन होत चालली आहे. त्याच्या जर ऐवजी त्या मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या असत्या, बरोबर. तर त्या घराला, ज्या घराचा तो मुलगा आहे, हम्म, ते घर वर आलं असतं. बरोबर. त्याला त्याच्यातून ते घर वर आलं असतं, तर त्या घराची परिस्थिती सुधारली असती. हम्म, तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, याच्याकडे फोकस केला पाहिजे आपण, बरोबर. की कुणालाही आयता पैसा देण्यापेक्षा हम्म, त्या लोकांना त्याच्यातून कुठेतरी रोजगाराची संधी उपलब्ध करून बरोबर. द्या. त्या मुलांना शिकण्यासाठी काहीतरी निधी उपलब्ध करून द्या. हम्म, जेणेकरून ती मुलं त्यांच्या मनात जे काही असेल, त्यांनी काहीतरी एम ठेवलं असेल, तर त्या एम पर्यंत ते पोहोचू शकतील. बरोबर. असं काहीतरी करा, असं मला वाटतं. ताई, सर्व मान्य, पण विमा ही महत्वाचाच आहे आरोग्यासाठी. विमा महत्वाचाच आहे. हम्म, पण आता जे हे लोक विमा काढतायत, त्याचा पुढचा प्रीमियम कोण भरणार? बरोबर. आणि 5 लाखापर्यंतचा जो विमा आहे, जे केशरी कार्ड आहे, तो काही जे काही आजार आहेत त्याच्यासाठी देतच आहे ना फ्री. बरोबर. त्याच्यासाठी जो विमा काढलाच गेला आहे 5 वर्षापर्यंतचा, 5 लाखापर्यंतचा. मग आता अजून एक विम्याची गरज काय आहे? बरोबर. त्यापेक्षा जे काही मेजर आपला इश्यू आहे, तो सध्या आहे धारावी प्रकल्प, जो धारावीतून इथे स्थलांतरित होणारी लोक. बरोबर. आता पर्यावरणवादी आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे, की जे 26 जुलैला हम्म, पाणी भरलं होतं, बरोबर. ते मुंबई साईडला भरलं होतं, पण उपनगरांमध्ये भरलं नव्हतं. बरोबर. याचं महत्वाचं कारण आहे पाणथळं आणि हम्म, मॅनग्रोव्ह. बरोबर. आता तीच जर नष्ट करून तुम्ही जर तिथे टॉवर बांधताय हम्म, आणि त्या लोकांना इथे स्थलांतरित करताय, हम्म, तर त्याच्यामुळे येणारा लोड आहे. आणि जे मॅनग्रोव्ह आणि पाणथळ जर नष्ट झाली, हम्म, तर नेक्स्ट पावसाळ्यामध्ये जे काही पाणी येईल ते कांजूर भांडुपकरांच्या दारापर्यंत येणार ना. बरोबर. मग ह्या प्रश्नावर उभं राहण्याचा अश्युरन्स मी देते लोकांना, बरोबर. की बाबा मी ह्या प्रश्नासाठी तुमच्या बरोबर उभी राहील. हम्म, विमा तर आहेच ना, बरोबर. अजून एका विम्याची काय गरज आहे? बरोबर. मग आता तुम्ही जो प्रकल्प म्हणालात, की या अदानी प्रकल्पामुळे अनेक कांजूर स्थायिकांना सुद्धा कांजूर सोडण्याचा. सोडून जावं लागण्याची भीती आहे हो. लोकांच्या मनात. मग हा आरोग्य विमाचा जो प्रश्न आहे, तो तुम्ही म्हणताय की प्रलोभन दिली जात आहेत. जुमला असू शकतो ना. गेल्या वेळेला 15 लाख येणार आहेत तुमच्या अकाउंटमध्ये, हे सांगितलेलंच होतं. बरोबर. आले का? तुझ्या आले का अकाउंटमध्ये? नाही. मग मग विम्याचा प्रश्न सुद्धा असाच असू शकतो ना. इलेक्शन आल्यावर विमा आठवला, बरोबर. नंतर काय? आरोग्य या विषयावर आपण चर्चा आता करतच आहोत. तर भांडूप कांजूरचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे हॉस्पिटल. आज भांडूप कांजूरमधील नागरिकांना जर काही अडचण आली, मेडिकल इमर्जन्सी आली, तर गोदरेज आणि फोर्टिस याशिवाय कोणतंही हॉस्पिटल नाही. तर त्यावर तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. खरी गोष्ट आहे. रिॲलिटी आहे ही, की आपल्याला हॉस्पिटलची खूप गरज आहे. सध्या जे हॉस्पिटल बनतंय, हम्म, ते माता बाल रुग्णालय आहे आणि एका मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलची आपल्याला खूप गरज आहे. आणि भाऊंच्या लेटरवर आपण त्याचा पाठपुरावा करून आपण तेही मागतच आहोत. बरोबर. पण माझं असं एक हे राहील, की माझा जो कांजूरकर नागरिक आहे, तो हॉस्पिटलमध्ये जाऊच नये. हम्म, आणि त्यासाठी काय करता येईल याच्यावर माझा जास्त भर राहील, की एक सुदृढ कांजूरकर बरोबर. कसा बनवता येईल याच्यावर माझा जास्त भर राहील. आणि बरोबर. हॉस्पिटलच्या बेड्स आहेत ते कसे रिकामी राहतील. हा, मग त्यासाठी
अवेअरनेससाठी प्रोग्राम, बरोबर आरोग्यासाठी. हार्ट अटॅकचं प्रमाण हल्ली खूप वाढलंय आणि बरोबर तरुणांमध्ये ते जास्त वाढतंय. तर बरोबर त्यासाठी त्यांच्यामध्ये अवेअरनेस बरोबर त्याबद्दलचा. त्यानंतर योगा सेंटर्सची स्थापना, बरोबर त्याच्यानंतर मोकळी मैदानं बरोबर आणि अशा गोष्टी आहेत. यांना आपण हे केलं पाहिजे, बढावा दिला पाहिजे. बरोबर तरच आपला कांजूरकरा हेल्दी होऊ शकतो बरोबर आणि हॉस्पिटल्स रिकामी राहू शकतात आणि हॉस्पिटलची गरज कमी पडू शकते. बरोबर. तर सुदृढ कांजूरकर बद्दल तुम्ही बोलत आहात. सुदृढ कांजूरकर बद्दल बोलताना मला अजून एक प्रश्न जो समोर येतो माझ्या डोळ्यासमोर तो म्हणजे डंपिंग ग्राउंड. आज डंपिंग ग्राउंडच्या वासामुळे जो त्रास सहन करावा लागतोय कांजूरकर आणि भांडुपकरांना, त्याला तुम्ही कसं टॅकल करा आणि एक सुशिक्षित कांजूरची नागरिक म्हणून तुम्ही यावर दृष्टिकोन काय? नाही, खरी गोष्ट आहे मंदार का डम्पिंगचा मेजर इश्यू आहे आणि भाऊच्या लेटरवर आपण खूप त्याचा पाठपुरावा केला. पण एवढा लहान पण सब्जेक्ट नाहीये की तो आज घेतला आणि उद्या झाला. बरोबर. मोठा विषय आहे. तर आम्ही त्याचा पाठपुरावा करणारच की ते तिथून कसं हटवता येईल. पण माझा मुद्दा पहिला हा राहील की त्याचा जो वास येतोय, तो वास कसा बंद करता येईल. कारण मीही इथेच राहते. मलाही रोज सकाळी खिडकी उघडल्यावर त्याचा वास येतोच आणि मलाही त्रास होतो. बरोबर. लिटरली उलटीची भावना होते. तर त्याच्यामुळे तो वास जो आहे ना, तो कसा येणार नाही ह्याचा पहिला मी हे करेन, त्याच्यावर उपाय करेन की तो बरोबर. कसा येणार नाही. बरोबर. ताई नळ, नाले, लादीकरण हे जे काम आहे ते मूळ काम समजलं जातं नगरसेवकाचं. ते तुम्ही इथे कसे राबवणार? नळ, नाले, लादीकरण हे काम जिथे गरज आहे तिथे करणारच. त्याबद्दल प्रश्नच नाही. पण हेच काम आहे का नगरसेवकाचं? बघा, सीबीएसई स्कूल आहेत. माझ्या कांजूरमधल्या पालकांना सीबीएसई स्कूलसाठी मुलांना पाठवायचं झालं तर बरोबर. मुलं मुलुंडला जातात, पवईला जातात, ऐरोलीला जातात किंवा विक्रोळीला जातात. महानगरपालिकेची सीबीएसई स्कूल आहे, ती विक्रोळीत आहे. पण तिथे एवढी ॲडमिशनसाठी रांग असते की लॉटरी पद्धतीत नाव निघेल तेवढंच फक्त लोकांना मिळतं ॲडमिशन. बरोबर. बाकीच्यांना मिळत नाही. बरोबर. मग त्यांच्यासाठी एक शाळा नको का इथे नक्कीच. सीबीएसईची? त्याचीही गरज आहे ना. व्हायलाच मग हवं. ते काम पहिलं केलं पाहिजे की एक सीबीएसईची स्कूल बाबा कांजूरमध्ये पाहिजे. तर बरोबर. त्याचा मी पाठलाग करीन. बरं मग लादीकरणाचं वगैरे काम कसं काय? ते तर लादीकरणाचं काम इतके दिवसात जेव्हा आता सेवक नव्हता, 7 वर्ष झाली. नगरसेवक नाहीये. बरोबर. पण सुनील भाऊ आपल्या फंडातनं ती सगळी कामं करून देत आहेत. अच्छा. आता ती मी करून देणार बरोबर. आणि भाऊ आहेतच शेवटी माझ्याबरोबर. हो. मग ती कामं ती तशी चालूच राहणार. जिथे गरज आहे तिथे ती आम्ही करणारच. पण याशिवाय सुद्धा बरेच प्रॉब्लेम आहेत ना. बरोबर. त्या गोष्टीसाठी का आपल्याला काम करावंच लागणार. बरोबर. त्यानंतर तुम्ही आता सीबीएसई शाळेचा इथे उल्लेख केला. त्यामध्ये जर विद्यार्थ्यांचा विषय आलाच आहे, तर मुलांना खेळायला लागणारे जे गार्डन्स आहेत, तेही कुठेतरी आपल्या प्रभागात कमी आहेत असं नाही वाटत तुम्हाला? नक्कीच. आता आपल्याकडे एकच गार्डन मोठं आहे ते म्हणजे परिवारचं. बरोबर. तिथे मुलं खेळू शकतात. मागे त्याच्यासाठी बराच निधी मंजूर झाला होता. तो कुठे गेला कुणाला माहित नाही. पण सुनील भाऊ वेळोवेळी तिथे पिच करून देणे, तिथे काय लागेल ते त्या मुलांना साहित्य देणे, बरोबर. हे करत असतात. आमच्या परीने आम्हीही करत असतो. पण त्याच्याने तेवढ्यावर भागत नाही ना. बरोबर. आता 2034चा जो डीपी प्लॅन आहे त्याप्रमाणे 2 शाळा आणि 2 गार्डन याच्यासाठी राखीव जागा आहे. पण त्या जागांवर आहे झोपडपट्टी. जर त्याचं रिडेव्हलपमेंट झालं, तिथे जर त्यांचा पुनर्विकास झाला तर त्या जागा मोकळ्या होणार. बरोबर. मग त्या जागा आपल्याला मिळू शकतात. बरोबर. जसं 2 स्कूल आपण करू शकतो आणि 2 गार्डन आपल्याला मिळू शकतात बरोबर. एक्स्ट्रा. बरोबर. पण त्यासाठी आपल्या झोपडपट्टीवासियांचं पुनर्विकास होणं खूप गरजेचं आहे लवकरात लवकर. बरोबर. मग आपल्या प्रभागात फक्त परिवारच हे एकच गार्डन आहे का? आता तरी सध्या एक परिवार आहे आणि छोटं ते महापौर आहे. 2 गार्डन आहे. गार्डन नाही म्हणणं, मैदान खेळण्यासाठी. ताई तुम्ही आता गार्डन बद्दल म्हणालात, तुम्ही सीबीएसई शाळेबद्दल बोलताय. त्याचप्रमाणे अजून एक मोठा विषय आहे तो म्हणजे कोणाला जर स्विमिंग शिकायचं असेल किंवा रायफल शूटिंग असेल, अशा ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठीही कांजूरकर आणि भांडुपकरांना दुसरीकडेच अवलंबून राहावं लागतं. एकतर कालिदासमध्ये जावं लागतं किंवा दुसरीकडे कुठेतरी जावं लागतं. तर त्याच्यावरती तुम्ही काय उपाययोजना करणार आहात की नाही?
नक्कीच, ही तर मोठी समस्या आहे. हम्म. मलाच 2 मुलं आहेत, तर मला त्यांना कालिदासला न्यावं लागत होतं बरोबर. आणि ते जाण्या येण्यातच एवढा पैसा खर्च होतो की हो. म्हणजे तिथली फी वेगळी आणि आता ठीक आहे, सगळ्यांनाच ते परवडण्यासारखं नाहीये. बरोबर. मग त्याच्यावरही मी नक्कीच उपाय करेन काहीतरी. कारण स्विमिंग पूल किंवा ह्या वयात, ज्या वयात मुलांना मिळालं पाहिजे बरोबर. शिकण्यासाठी, त्या वयात ते मिळालंच पाहिजे. बरोबर. त्याच्यासाठी विक्रोळी आणि मुलुंड हे जमण्यासारखं नाहीये. बरोबर. तर राखीव ज्या जागा आहेत हम्म. त्याच्यावर नक्कीच ते करण्यासाठी प्रयत्न करेन. ओके. आज आपण आता गार्डन बद्दल म्हणालो, त्याच्यासोबत अजून एक मोठी समस्या आहे, ती म्हणजे आज कांजूरमध्ये आर्केड उभं राहिलंय, रून वॉल्स उभं राहतंय, अर्धी उभी राहिली, अर्धं अजून काम चालू आहे. ह्याच्यामुळे जी वाहतूक कोंडी होणार आहे, ती जी समस्या वाढणार आहे, त्याच्यावरती काही तुमच्याकडे उपाय आहेत का? नक्कीच उपाय तर करावाच लागणार आहे. हम्म. कारण आता हे बिल्डर ऑलरेडी म्हणजे ही बिल्डिंग उभ्या राहिल्या आहेत. बरोबर. ह्याच्यामध्ये राहायला आलेत. हम्म. अशा अजून बिल्डिंग उभ्या राहणार आहेत. बरोबर. आता रुणवालचे अजून फेज 2 फेज चालू आहे. राईट. ते तिथे अजून येणारं पॉप्युलेशन हम्म. आता आहे ते एवढे रेसिडेंट, बरोबर. एवढ्या सगळ्यांना एक्झिट आणि एंट्रन्स करण्यासाठी भरपूर म्हणजे रस्ता तर मोठा पाहिजे, नाही तर अजून वाढत बरोबर. जाणार आहे ट्रॅफिकची हो. समस्या. तर जो 2034चा मी मगाशी बोलले, जो डीपी रोडचा प्लॅन आहे, हम्म. तो जर वर्क झाला ना, तो जर करायला घेतला आणि परत तीच समस्या आहे की ज्या झोपडपट्टी आहेत बरोबर. त्याचं जर रिडेव्हलपमेंट झालं आणि हा. त्या जागी जर त्याचं बिल्डिंग उभ्या राहिल्या, हम्म. तर तो जो झोपडपट्टीचा एरिया मोकळा होईल. हम्म. तिथून डीपी रोड बनवता येईल, बरोबर. जेणेकरून रोडची रुंदी वाढेल हम्म. आणि ट्रॅफिकच्या समस्या उद्भवणार नाही बरोबर. आणि लोकांना व्यवस्थित येणं जाणं होऊन जाईल. बरोबर. रहदारीसाठी पण थोडा प्रॉब्लेम व्यवस्थित. होतोच. नक्कीच हो. नक्कीच नक्कीच. त्याचप्रमाणे आता आपण एवढं चर्चा करतो, त्यामध्ये तुम्ही आमदारांचंही नाव घेतलं. स्थानिक आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या फंडातून इथे अनेक काही कामं झाली आहेत. काही कामं तुमच्या लक्षात राहिलेली किंवा काही कामं जे तुम्हाला इथे आवर्जून सांगावीशी वाटतात, ते इथे तुम्ही नक्की सांगू शकता? नक्कीच नक्कीच. सुनील भाऊ, तुम्हाला माहितीच असेल की सुनील भाऊ सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत बरोबर. लोकांसाठी अवेलेबल असतात हम्म. आणि त्यांच्या दारात गेलेला कधी कोणी रिकाम्या हाताने परत येत नाही. बरोबर. मग पूजा असू दे, लाईट बिल असू दे, नाहीतर त्यांचं अजून काही काम असू दे, बरोबर. मेडिकल इमर्जन्सीज असू दे. तसंच हे भाऊना एक मंदिरांबद्दल खूप आत्मीयता आहे. हम्म. भरपूर मंदिरं बांधली आहेत, जसं अशोकनगरचं, इंदिरानगरचं आपलं शिव मंदिर आहे, ओके. आशीर्वाद निवासचं हनुमान मंदिर आहे, माझ्या इथलं नेहरू नगरचं साई मंदिर आहे हम्म. किंवा एकविरा नगरचं गणपती मंदिर आहे. बरोबर. अशी बरीच मंदिरं भाऊनी बांधली आहेत. हा. बुद्ध विहार बांधले आहे. हम्म. तर भाऊ असे बरीच कामं करत असतात. म्हणजे बरोबर. गटर अँड मीटर कॉमन थिंग, बरोबर. बट अशा मोठ्या गोष्टी पण भाऊ करत असतात. बरोबर. आज या ठाकरे ब्रँडचा जिथे तिथे प्रचार होत आहे, लोक उत्स्फूर्ताने उतरत आहेत, आम्ही टीव्हीवर बघतोय. पण लोकांनी नेमकं या ठाकरे ब्रँडला का निवडून द्यावं मुंबई महानगरपालिकेत? पहिली म्हणजे 2 भाऊ एकत्र आले, 18 वर्ष लोक वाट बघत होती हम्म. आणि त्यामुळे लोकांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे. बरोबर. आणि कसं असतं की प्रत्येक माणसाची खूबी असते. हम्म. जसं उद्धव साहेबांची जी खूबी आहे, तसं राजसाहेबांची दुसरी खूबी आहे. बरोबर. त्यामुळे 2 अशा एक वैशिष्ट्यपूर्ण माणसं एकत्र आल्यामुळे त्यातून काहीतरी चांगल्या निर्माण होण्याची आपल्याला अपेक्षा असते. बरोबर. आता दोन्ही भाऊ एकत्र आलेत, विजन आहे त्यांच्याकडे आणि महाराष्ट्राबद्दलचं प्रेम आहे. बरोबर. जेव्हा मुंबईकर म्हणून मुंबईकर हवा, जो मुंबईकर नसतो त्याला मुंबईचं प्रेम नसणार आहे. शेवटी ते उपजत असावं लागतं. हे दोन्ही भाऊ मुंबईकर आहेत जन्मापासून, बरोबर. त्यामुळे त्यांना मुंबईबद्दलचं विशेष प्रेम आहे आणि त्याच्यासाठी जे काही करावं लागणार आहे, तर ते उपजत त्यांच्या मनापासून, हृदयापासून येणार आहे. बरोबर. ते ॲज अ फॉर्मॅलिटी म्हणून करणार नाही. बरोबर. अशी त्याच्यामुळे जे काय निर्माण होईल ते खूप ढोबळ असेल, चांगलं असेल आणि त्याच्यासाठी मराठी माणसाने त्यांच्या पाठीशी उभं राहावं, अशी मला वाटतं की उद्धव साहेब आणि राजसाहेबांच्या मागे सर्व मराठी माणसांनी उभं राहावं या गोष्टीसाठी. मग ते केवळ मुंबईकर आहेत किंवा मग मराठीचा मुद्दा हा पुढे करून लोकांनी मत द्यायचं का? नाही, विजन आहे. मुंबईला सुंदर बनवणं किंवा मुंबईसाठी काहीतरी करणं, ह्याचं एक विजन आहे. जसं आता कोविडचा काळ आला होता, तेव्हा उद्धव साहेबांनी भरपूर एकदम खूप चांगल्या प्रकारे काम केलं होतं.
बरेच लोकांनी त्यांच्यावर टीका पण केली की ते घरातच बसून हे करतायत, काम करतायत. पण बाहेर WHO ने त्यांची जेव्हा दखल घेतली, हम्म, बाहेर जेव्हा धारावी पॅटर्न चालला, बरोबर. कौतुक झालं त्याचं. मग ते घरात बसून केलेलं असू दे नाही तर काही, पण जीव वाचले ना, बरोबर. कित्येक जीव वाचले. हो. तसंच आता जसं कोस्टल रोड आहे, जेव्हा शिवसेना ह्याच्यावर होती, सरकार चालवत होती, सत्तेवर. सत्तेवर होती, तेव्हा 92,000 कोटीच्या ठेवी होत्या. त्याच्या इंटरेस्टवर कोस्टल रोड बनला. म्हणजे महानगरपालिकेने कोस्टल रोड बनवला आणि प्लस टोल फ्री केला. तोच कोस्टल रोड त्याच 92 कोटीच्या इंटरेस्टवर कर्मचाऱ्यांचे पगार दिले जात होते. बरोबर. त्याच 92 कोटींच्या इंटरेस्टवर लोकांचा जीव वाचला कोरोना काळामध्ये. ते पैसे तिथे होते म्हणून बरोबर. आपण ते वापरू शकलो कोविड सेंटर अँड ऑल बांधण्यासाठी. बरोबर. मग या जे काही गोष्टी आहेत, जो विचार करायचा दृष्टिकोन आहे तो पाहिजे ना. तसंच राजसाहेब आहेत, राजसाहेबांकडे तडफदार वृत्ती आहे, राजसाहेबांचं भाषण कौशल्य आहे. बरोबर. त्यानंतर राजसाहेबांनी पण नाशिकमध्ये चांगला पॅटर्न राबवला होता. बरोबर. आज आदित्यसाहेब ठाकरे आहेत, त्यांनी वीर जिजामाता उद्यानात आज पेंग्विन आणले. बरोबर. त्याच्यामुळे त्याचं वीर जिजामाता उद्यानात जो पर्यटकांचा प्रवाह होता तो वाढला. खूप लोक भेटी द्यायला लागले. बरोबर. त्याच्यामुळे त्यात महानगरपालिकेचा इन्कम वाढला. बरोबर. त्याच्यानंतर आपला मलाबारीला त्यांनी वॉकवे केला. बरोबर. त्याच्यानंतर अजून आपल्या CST ला सेल्फी पॉइंट बनवला. बरोबर. अशा बऱ्याच गोष्टी केल्या सत्तेवर असताना. मग ते एक जे विजन असतं ना, ते ह्या ठाकरे ब्रँडकडे आहे. आणि नक्कीच त्यामुळे मुंबई महानगरपालिकेला आणि मुंबईच्या जनतेसाठी ते खूप योग्य आहे, बरोबर. चांगलं आहे. आणि असेच विजन आता जसं 500 स्क्वेअर फीट साठी कर माफ केला होता साहेबांनी सत्तेवर बरोबर. असताना. आता आमचा पुढचा वचननामामध्ये असं आहे की आम्ही 700 स्क्वेअर फीट पर्यंतच्या घरासाठी मालमत्ता कर रद्द करणार आहे. अच्छा. असं आपला वचननामा पण जाहीर झालेला आहे. बरोबर. आणि वचननामा जाहीर झालेला लोकांपर्यंत पोहोचेलच. त्यात त्यांना समजेल की पुढे जो काही पुढच्या म्हणजे येणाऱ्या मुंबईसाठी किंवा सत्ता आल्यानंतरच्या मुंबईसाठी आम्ही काय काय विचार केले आहेत, बरोबर. हे त्यातून कळेल लोकांना. त्याच्यात त्या वचननाम्यात म्हणजे जे आदित्य साहेब आणि अमित साहेबांनी मला वाटतं ते एकत्रितपणे PPT प्रेझेंटेशन दिलेलं आहे. त्या प्रेझेंटेशन मध्ये आपण जी चर्चा करतोय त्यामधला एक भाग होता तो म्हणजे पाळणाघर. तोही एक खूप चांगला मुद्दा माझ्या मते आहे. कारण का आपण शाळांबद्दल बोललो, पण शाळेत पाठवणाऱ्या पालकांचा कोण विचार करणार ऍक्च्युली. म्हणून तोही एक मुद्दा चांगला होता. तो इथे मोस्टली त्यांनी मांडलं होतं की घरकाम करणाऱ्या ज्या महिला आहेत बरोबर. त्यांना घरकाम करण्यासाठी जाण्यासाठी त्यांना प्रॉब्लेम येतो की मुलांना कुठे ठेवणार. म्हणजे आता एखादीचं लहान मूल असेल तर ती नाही जाऊ शकत ना कोणत्या काम करण्यासाठी. घरकाम म्हणा किंवा वर्किंग असेल तर तिला जायला मिळत नाही. आता घरात मोठं असेल कोणतरी सांभाळणार तर ठीक आहे, नाहीतर तिचं इन्कम लिमिटेड इन्कम होतं की नवरा कमवणार त्याच्यावरच भागवायचं. पण ती जर कामासाठी जाणार असेल तर तिच्या मुलाला तिच्या बाळाला सांभाळण्यासाठी पाळणाघर बरोबर हे पाहिजे. तसंच त्यांनी लॉन्ड्री सिस्टीम पण चालवली होती की ज्या महिला घरकाम वगैरे किंवा अशी कामं करून घरी येतात, कपडे धुवायला वेळ नसतो, त्यांच्यासाठी कॉमन लॉन्ड्री रूम बनवायचा. जे ते पैसे टाकून किंवा ते फ्री मध्ये त्यांना कपडे वॉश करून मिळतील. कमीत कमी दरात वेळ वाचेल. कमीत कमी दरात त्यांचा वेळ टाइम मॅनेजमेंट होईल, कामाचं मॅनेज होईल. आणि त्याच पॉवर पॉइंट मध्ये अजून एक विषय महत्वाचा होता जो आपण शाळांचा विषय घेतला, तो म्हणजे 12वी पर्यंत म्हणजे महाविद्यालय ही महानगरपालिकेची होणार. तर तोही कुठेतरी एक मुद्दा चांगला होता. हो, खरीच गोष्ट आहे. बरोबर. आता तुम्हाला फक्त हा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे आज अनेक निष्ठावंत शिवसैनिक जे उमेदवार आहेत त्यांच्या मागे फिरतात. तुमच्याही मागे अनेक निष्ठावंत शिवसैनिक, अनेक महाराष्ट्र सैनिक, अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते तुमच्या मागे फिरतायत. तर तुम्ही यावर काय म्हणाल? खरंच मी तर तुम्हाला खरंच सांगते की खूप भाग्यवान समजते स्वतःला की एवढी चांगली माणसं, प्रेमाची माणसं मला लाभली. कारण
आल्यापासून एवढ्या लोकांनी जीव लावला आणि एवढी लोक स्वतःची म्हणजे 10-15 दिवस झाले लोकांनी घरावर अक्षरशः पाणी म्हणजे तुळशीपत्र ठेवलंय बरोबर. आणि माझ्यासोबत फिरतायत. तर दिवसाची रात्र करून आणि रात्रीचा दिवस करून म्हणजे मी ऍज अ उमेदवार मी फिरते, इट्स ओके. बरोबर. बट माझ्यासाठी कसल्याही कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता दिवसभर वन उन्हात ताणात फिरणं म्हणजे कोणतीही अपेक्षा न बाळगता बरोबर. हे खूप म्हणजे रेअरली होतं. बरोबर. बाकीच्या पक्षात बघाल तर पैसे देऊन तुम्हाला माणसं आणावी लागतात, हायर करावी लागतात. पण शिवसेना हा असा पक्ष आहे ना, वरून एकदा ऑर्डर आली ना बरोबर. की लागले सगळे कामाला. आणि मी स्वतःला नशीबवान समजते की अशी 24 कॅरेट गोल्डची माणसं मला लाभली आणि माझ्या बरोबर आहेत. आणि तुम्हाला खरं सांगते की मला तर नगरसेविका व्हायचं आहेच, माझा एम आहे तो. कारण मला सेवा करायची आहे आणि त्यासाठी एक पॉवर लागते आपल्याकडे, जे हातात आली की आपण मोकळेपणाने ती सेवा करू शकतो. बरोबर. पण मला या सर्वांच्या ज्या भावना माझ्याशी जोडल्या गेल्या आहेत त्या गोष्टीसाठी मला नगरसेविका होणं ही माझी जबाबदारी आहे. बरोबर. कारण जे लोक माझ्या मागे आज फिरतायत त्यांच्या अपेक्षा कितीतरी पटीने लाभलेल्या आहेत मला माझ्या मागे. आणि त्याच्यासाठी मी खरंच शतशः ऋणी आहे त्या सर्वांची. आज शिवसैनिकच नाही तर मनसैनिक आणि राष्ट्रवादीचे पण कार्यकर्ते आज दिवस रात्र मेहनत करतायत माझ्या बरोबर. मी घरी रात्री येईपर्यंत माझ्या सोबत असतात. तर त्यांची ती मेहनत नक्कीच कुठेतरी फळायला येईल याची मला नक्कीच अपेक्षा आणि खात्री आहे. नक्कीच, नक्कीच. पण आज तुम्ही महिला म्हणून जेव्हा राजकारणात उतरता, समाजकारणात उतरता, तेव्हा हे सगळं काम करताना सर्वात मोठं आव्हान कोणतं वाटतं तुम्हाला? आव्हान म्हणजे कसं असतं माहितीये का, की महिलांना घरही सांभाळायचं असतं आणि जे काही तुमचं बाहेरचा तुमचे जॉब असेल म्हणा, तुमचा घरचा बिझनेस असेल किंवा काही असेल, जर तुम्ही ते करतायत पण घर तुम्हाला सुटलेलं नाही, तर आज घर आणि बाहेरचा माझं राजकारण याचा दोन्हीचा बॅलन्स करताना थोडी दमछाक होते. पण एक असतं की आपण प्लॅनिंग नुसार जर चाललो, जर प्लॅनिंग बनवून चाललो तर दोन्ही कामं सुकर होतात. बॅलन्स साधणं खूप सोपं होऊन जातं. आणि याच्यात माझ्या घरच्यांचा मला खूप पाठिंबा आहे आणि तो असावा लागतो. जेव्हा बाई घराच्या बाहेर पडते तेव्हा घरच्यांचा पाठिंबा असणं खूप महत्वाचं असतं. आज माझ्या मागे माझी फुल फॅमिली, पावसकर फॅमिली आज अगदी माझ्या मागे उभी आहे स्ट्रॉंगली. ज्याच्यामुळे मी आज घरातून कोणत्याही क्षणी बाहेर पडू शकते. माझ्या सासूबाई, माझे आई वडील, माझ्या नंदा, माझे दीर आज सर्वजण माझ्या मागे उभे आहेत. त्यामुळे घराची चिंता मला करावी लागत नाही. 2 मुलं आहेत, शिकतायत, पण त्यांचीही मला काळजी करावी लागत नाहीये कारण हे लोक त्यांना सांभाळत आहेत. आणि माझा सगळ्यात मोठा वाटा या गोष्टीमध्ये आहे तो माझ्या मिस्टरांचा, माझ्या पतिदेवांचा. असं बोलतात ना की म्हणजे मार्गदर्शन करतात, पाठीशी उभे राहतात, चुकलेली चूक दाखवतात, पण म्हणून बाणगुळासारखी मी त्यांच्यावर अवलंबून नाहीये. मी माझं क्षेत्र मी निवडलंय, मी त्याच्याबरोबर चाललेली आहे. मी त्यांचा सल्ला घेते, मी त्यांच्याशी त्यांचा आदर्श ठेवलाय, मी सल्ले घेते त्यांचे, ते माझ्या पाठीशी उभे राहत आहेत. पण माझा मार्ग, माझे निर्णय घेण्याची स्वतंत्रता त्यांनी मला दिलेली आहे. आणि ते खूप मोठं ठरतं राजकारणामध्ये. नाहीतर पपेट सारखं बावली म्हणून चालवलं जातं. बऱ्याच महिलांना हे मी बघितलेलं आहे. पण तसं माझ्या बाबतीत नाहीये, हे माझं मी भाग्य समजते. बरोबर. मग आज तुम्ही जसं म्हणताय की तुम्ही एक वर्किंग वुमन आहात. आम्ही असंच समजतो तुम्ही एक वर्किंग वुमन आहात. मग तुमच्या वॉर्डातल्या महिलांना तुम्ही काय सांगाल? तुम्ही काय संदेश द्याल? माझ्या वॉर्डमधल्या महिला आहेत त्यांना मी नक्कीच हे सांगेन की स्वतःच्या पायावर उभ्या राहा, सक्षम व्हा. कसं असतं माहितीये, मी तुम्हाला सांगते माझ्या बाबतीतलं उदाहरण. मी जेव्हा कॉलेज पूर्ण केलं ना तेव्हा मला ना वडिलांकडे सुद्धा पॉकेट मनी मागायला कसं तरी वाटायचं. गिल्ट वाटायचं, गिल्टी फील करायची मी. कारण आता मी शिकली आहे ना, तर मला ते असं व्हायचं नाही की बाबा पॉकेट मनी मला द्या सांगायला. ते द्यायचे दर महिन्याला, पण ते घेणं खूप जीवावर यायचं. मग माझी अशी इच्छा होती की मी स्वतः कमवावं, मी स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि महिलांनी राहावं उभं. कारण कसं असतं की काही काही गोष्टी कधी कधी कुटुंबात
अचानक घडतात किंवा अचानक आपल्यावर एखादी आपत्ती येते, तर बरोबर. त्याच्यामधनं त्यावेळेला ती महिला उभी नाही राहू शकत किंवा त्यावेळेला तिलाच उभं राहावं लागतं महिलेला, कारण मुलं तिच्यावर डिपेंड असतात. राईट. तर तीच महिला जर आधीपासूनच सक्षम असेल तर ती ते करायला खणखर असते, ती करू शकते ते. तसंच आपले बचत गट आहेत. जर आपण बचत गट बनवले तर नुसतं घेतलं लोन आणि वाटून घेतले पैसे नाही. जर बचत गट आपण बनवतोय तर त्या महिलेला 100 रुपये सेव्हिंग आणि 100 रुपये तिला घर खर्चासाठी असे पैसे तिला मिळत गेले पाहिजे, तर त्या बचत गटाचा काहीतरी उपयोग आहे. म्हणजे तिला कुठेतरी त्या बचत गटाला रोजगार मिळवून दिला किंवा एखादं काम दिला हाताला त्यांच्या, तर महिन्याला काहीतरी पैसे त्यांना सुटले पाहिजेत. मग ते त्यांना सवयी लागते स्वतः अर्थार्जन करण्याची आणि त्यांना एक आत्मविश्वास पण येतो जगण्यासाठीचा, आणि ती त्यामुळे त्यातून खूप शिकत जाते. ती फायनान्शियल इंडिपेंडंट होते. त्यामुळे तिला सगळं कळायला लागतात व्यवहार, बँकेचे व्यवहार ती करू शकते. यातून ती सक्षम बनते आणि त्यामुळे ती एक महिला शिकली की म्हणतात ना, महिला शिकली, मुलगी शिकली, प्रगती झाली. तशी एक महिला जर शिकली तर तिचं पूर्ण कुटुंब खूप सुधारित होतं किंवा कुटुंब सक्षम बनतं. बरोबर. तर त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. बरोबर. तुम्ही महिला सक्षमीकरणाबद्दल बोलतायत आणि आताच मला बोलता बोलता अजून एक आठवलं, ते म्हणजे आदित्य साहेबांनी ती घोषणा केली, जे घरकाम करतात त्या महिलांसाठी 1500 रुपये देणार. आणि आधीच तुम्ही स्टार्टिंगला म्हणालात की हा कुठेतरी हे जे पैसे वाटणं असतं ते बरोबर नसतं किंवा त्यांना काय म्हणतात, पंगू केलं जातं. तर मग हे तुम्ही कसं काय, तुम्ही ह्याच्यावर तुम्ही काय बोलू शकाल? त्यांनी ओव्हरऑल सगळ्या महिलांना दिलेली नाहीये. आता लाडक्या बहिणीवाल्यांनी सुद्धा आधी जेव्हा सुरू केली ही स्कीम, सरसकट सगळ्यांना सुरू केली. बरोबर. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तर म्हणजे ज्यांना गरज नव्हती त्याही महिलांना ते मिळाले. बरोबर. जे फायनान्शियली स्ट्रॉंग होते त्याही महिलांनी फॉर्म भरला होता आणि त्यांनाही मिळाले. पण जेव्हा इलेक्शन होऊन गेले तेव्हा त्यांनी असे क्रायटेरियाज लावले त्या गोष्टीसाठी की मग 4 व्हीलर स्वतःच्या नावावर असली तर तुम्हाला मिळणार नाही. मग ह्या क्रायटेरियामुळे अर्ध्या अधिक महिला तर बाद झाल्या त्याच्यात. कारण बऱ्याचशा लोकांकडे आजकाल 4 व्हीलर ही खूप अशी एकदम म्हणजे आता तेवढं अप्रूप राहिलेलं नाही, लक्झरियस राहिलं नाहीये ऍक्च्युली. तर त्याच्यामुळे त्या गोष्टी कुठेतरी त्या महिला त्यातनं बाद झाल्या. आणि आजकाल तर काही महिलांना आले, 1 महिन्याला कुठे मिळून गेले. आदित्य साहेबांनी काय सांगितलंय की घरकाम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना फक्त दिले जातील पैसे. म्हणजे कसं असतं की काही महिलांना जे काही घरकामातून पैसे मिळतात ते पूर्ण नसतात. बरोबर. आणि असं नाही बोललेत ना की घरकाम करणाऱ्या नसतील त्यांनाही मिळतील. नाही, घरकाम करत राहिल्या पाहिजेत, म्हणजे करणाऱ्या असल्या पाहिजेत, म्हणजे त्या काम करत असल्या पाहिजेत, तरच त्यांना ते पैसे मिळतील. बरोबर. त्यामुळे त्यांना पंगू बनवण्याचा कुठेच प्रश्न येत नाही. बरोबर. आज जसं तुम्ही आता वॉर्डातल्या महिलांना जसं तुम्ही आज एक संदेश दिलात, तसंच तुमच्या वॉर्डमधल्या मतदारांना तुम्ही काय संदेश द्याल? आणि जर तुम्हाला त्यांनी संधी दिली तर सगळ्यात पहिलं कोणत्या कामाला आधी प्राधान्य द्याल? मला वाटतं सर्वात पहिलं मी जो घनकचरा व्यवस्थापन असेल त्याला प्राधान्य देईल. कारण मी बघितलंय की एकविरानगर मोठा देवीच्या इथे खूप कचरा साठलेला असतो. त्याच्यानंतर सेकंड थिंग, चर्चकडे जाताना जे बाजारपेठेत कचरा कुंडी आहेत त्याच्यावर खूप कचऱ्याचा लोड असतो आणि कचरा दुर्गंधी असते आणि मुलं जातात त्याच्यातून, ट्रॅफिक होतं. थर्ड वन इज नेहरू नगरचा जो कोपरा आहे माझ्या इथे पुढे, तिथेही कचरा 1-2 दिवस उचलला जात नाही. तर फर्स्ट थिंग की एक स्त्री म्हणून आणि एक आई म्हणून मी पहिलं ते कचरा व्यवस्थापनाचं बघेल, कारण कचरा हाच रोगराईचं पहिलं कारण असतं आणि त्याच्यामुळेच मग बाकीचे रोगराई पसरते. मग त्याच्यामुळे हॉस्पिटल मागे लागतं, त्याच्यामुळे फायनान्शियल कंडिशन खराब होते. ह्या एकमेकाला ज्या गोष्टी जुळलेल्या असतात त्याच्यामुळे पहिला कचरा साफ करेन. बरोबर. जाता जाता आता तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? आज नागरिकांना मी नक्की हे सांगेन की तुमचा एक दिवस, 15 तारीखचा एक दिवस या महिन्यातला तुम्ही मला द्या आणि पुढचे 365 दिवस, वर्षातले 365 दिवस आणि दिवसाचे 24 तास मी तुम्हाला देईन.